नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। यापुढीलचा नवीन हवामान अंदाज तर 31 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी ढगाळ वातावरण राहणार आहे आणि ढगाळ वातावरण राहिल्यामुळे थंडी देखील कमी होणार आहे। 5 दिवस थंडी कमी होणार आहे। लगेच 3 तारखेपासून 3 जानेवारीपासून परत थंडीला सुरुवात होणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी। राज्यात 29 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहिल्यामुळे राज्यामध्ये काही ठिकाणी कुठंतरी भागात तुरळक पाऊस पडणार आहे। हा पाऊस पूर्व विदर्भातच फक्त पडणार आहे। पूर्व विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड काही भागामध्ये थोडाफार पडणार आहे। तरी सर्वांनी काळजी घ्यावी व तसेच हा पाऊस सर्वदूर नसणार आहे हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवावे। तसेच 3 जानेवारी नंतर राज्यात परत धुळी येणार आहे। तरी सर्व द्राक्ष बागायत शेतकऱ्यांनी आपण आपल्या फवारण्याची तयारी ठेवावी व फवारणीसाठी बुरशीनाशक मारून आपण आपल्या बागेचे संरक्षण करावे। ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाची फवारणी घेऊन आपण आपल्या पिकाचे संरक्षण करावे व तसेच ढगाळ वातावरणामुळे रब्बी ज्वारी पिकांना फायदा होणार आहे। तर ज्वारी पिकासाठी ही ढगाळ वातावरण पोषक राहत असते। तरी सर्वांनी याची माहिती असावी।